बॅटिंगसाठी चेतन सिंग, सोमनाथ दळवी. बॅकफूट होती, जाऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. इनसाइड आउट बॅटची हलकीशी काढा घेऊन चेंडू पॉइंटला आपण पाहिलं तर अडवलाय. खरं तर सातत्यानं आपण पाहिलं तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत, अखंड हिंदुस्थानाचं कुलदैवत श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावनजली भूमी आपण सातत्यानं पाहतोय. आणि खरं तर या मैदानावरती आपण अनेक क्रिकेटच्या स्पर्धा पाहिल्यात. 40+ पुणे क्रिकेट संस्थेच्या माध्यमातून असेल किंवा खासदार क्रीडा महोत्सव पुणे देखील आपण पाहिलं तर कालपासून सुरू झालाय. इथे बॅक टू बॉलर खेळलाय, पॉलोथ्रूमध्ये अडवतायत, एक टॉट बॉल येतोय, एक निर्धाव चेंडू तो देखील आपण पाहिलं तर इथे मैदान देखील जातोय. चांगलं कमबॅक पहिल्याच षटकात चांगली सुरुवात गोलंदाज करतात. आणि त्याही स्पर्धेत आपण अनेक योजना, अनेक अभियान आपण राबवताना पाहिले. व्यसनमुक्ती अभियान हे देखील फार महत्वपूर्ण त्याही स्पर्धेत आपण पाहिलं. इथे बॅटची आतील काढा घेत चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क परफेक्ट मिडल होताना पाहायला मिळत नाही. तोपर्यंत आणखीन एक डॉट बॉल येतोय. पहिल्याच षटकात रोखून ठेवले बॅटिंग करणाऱ्या टीमला. त्यामुळे सर्व खेळाडूंना विनंती असेल की जोपर्यंत आपण मैदानावरती आहे, या मैदानाच्या आजूबाजूला आहेत, कोणी व्यसन करू नका, ही आपल्याला विनंती केली त्या आयोजकांच्या वतीनं. टप्पा पडल्यानंतर चेंडू आपण पाहिलं तर विकेट किपरकडे जातोय, डॉट बॉल येतोय, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे पाहायला मिळतोय. या षटकात अतिशय कमालीची गोलंदाजी देखील आपण पाहतोय. पहिलं षटक देखील आपण पाहिलं तर इथे टाकला. ते 5 चेंडू आतापर्यंत केलेत आणि एकच धाव, ते मात्र धावपल होत आहेत, डॉट बॉल येत आहेत. कव्हरला ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये फील्ड करतोय, तोपर्यंत एक सिंगल येईल. षटकाची वेळ समाप्ती, 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 धावा त्या मात्र धावपल होत्या आहेत. पहिलं षटक देखील आपण पाहिलं ते संपलं आणि दुसऱ्या क्रमांकाचे षटक देखील आपल्याला इथे सुरू होताना पाहायला मिळते. पहिल्या षटकात 2 धावा त्या मात्र धावपल कोते बंडोला केल्यात. एक शांत आणि संयमी सुरुवात आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येणं देखील आपण पाहिलं तर गरजेचं होतं, परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बॅटरला रोखून ठेवले पहिल्या षटकात गोलंदाजांनी. दुसरं षटक सुरू होतं आणि पुन्हा एकदा तोच प्रयत्न इथे आपण पाहिलं तर केला. तो पंच कळतात, व्हाईट बॉल. एक खराब चेंडू देखील आपण पाहिलं तर येतो. एक अतिरिक्त अवांतर धाव येते. धावसंख्या देखील आपण पाहिलं तर पुढे चाल स्कोर कार्ड त्याने धावपल होती इथे बनवलं जात आहेत. 3 धावा त्या मात्र धावपल होत्या आहेत. षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. गोलंदाजी देखील इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळते. यावेळीचा चेंडू त्या समोर खेळला आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे. 38 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या षटकात आपल्याला पाहायला मिळतात. 9 खेळाडू 38 सर्कलमध्ये आहेत. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करतात. फिल्डिंगचे रेस्ट्रिक्शन आपण पाहतोय. 5 षटकांची मॅच आहे, 5 ओव्हरचा सामना आपण पाहतोय. P1 P2 ही 2 षटकं अतिशय निर्णायक आहेत. दुसरं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत. धावसंख्या 4. फुल टॉस चेंडू होता, क्षेत्ररक्षक तैनात, जेलला सुटला गेलाय. कॅच ड्रॉप होतोय, चुका होत आहेत गोलंदाज, परंतु आपल्या खेळाडूचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तो त्याच्यासाठी टाळ्या वाजवताना पाहायला मिळतोय. गोलंदाज नाराज आहे, परंतु ती नाराजगी दाखवून चालणार नाही, कारण का कौतुक करावं लागेल. कारण का आता अनेक वेळा आपण पाहिलं चुका होतात. जाणून बुजून कोणताही माणूस चुकी करत नाही, कोणताही खेळाडू चुकी करत नाही, परंतु जर झाल्या चुका तर त्यावरती पांघरून टाकावं लागतं आणि त्या खेळाडूला खेळण्यासाठी प्रोत्साहन द्यावं लागतं. गोलंदाजचं कौतुक आहे, कारण का ते एक अचूकता, योग्य टप्पा चांगल्या प्रकारे सातत्यानं आपण पाहतोय. गोलंदाजी देखील आपण पाहिलं तर इथे होताना पाहायला मिळते. 8 धावा धावपल होत्या. षटक क्रमांक 2 मैदान ती सुरू आहे. दोन धावा देखील आपण पाहिलं तरी त्या धावसंख्या पुढे जाते. आतापर्यंत 3 चेंडू टाकले त्या षटकात आणि धावसंख्या 8. 4 चेंडू झाले.
विकेट आपण पाहिलं तरी ते महत्वपूर्ण बॅटर आपण पाहिलं तरी ते चेतन सिंग बाद होत आहेत. 5 चेंडू खेळले फारसं प्रभावित करू शकले नाही ते विकेट आपण पाहिलं तरी ते एक गडी बाद 8. सेकंड राऊंड साठी लॉट्स होत आहेत. विजेत्या संघांचे कॅप्टन आपण संपर्क करा. मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण लॉट्स करणार आहे. मुख्य व्यासपीठ होती ज्या टीम पहिल्या फेरीत जिंकलेला आहे त्या टीमच्या कॅप्टनना विनंती आपण लॉट्स केले जात आहेत. आपण संपर्क करा. पुन्हा कोणत्याही टीमची तक्रार आयोजक कमिटी स्वीकारणार नाही. त्यामुळे विनंती आहे सेकंड राऊंडचे लॉट्स होत आहेत. कॅप्टनना विनंती आपण संपर्क करा. कॅप्टन नसेल तर एक प्रतिनिधी या लॉट्ससाठी आपण संपन्न करतो. इनिंग ब्रेक मध्ये पुढील मॅचचा टॉस लगेच होणार आहे. सेकंड राऊंडची पहिली मॅच यानंतर लगेच सुरू होणार आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू पाठीमागे विकेट किपर कडे जातो. एक डॉट बॉल देखील आपण पाहिलं तर इथे एक निर्धाव चेंडू देखील इथे आपण पाहिलं तर टाकला जातोय. विकेट देखील आपण पाहिलं तर पहिल्या षटकात जरी आली नाही परंतु दुसऱ्या षटकात ज्या विकेटच्या शोधात टीम होती ती विकेट आली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 8 धावा. सेकंड राऊंड साठी आपण लॉट्स करतोय. षटकार येतोय 6 धावा येतात. धावफलक पुढे जातोय. एक गडी बाद 14. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. अक्षय खोपकर गोलंदाजीच्या मार्क होते आणि पहिल्या चेंडूवर ते आक्रमण केले. षटकार आलाय. 6 धावा येतात. सोमनाथ दळवी बॅटिंग साठी इन ऍक्शन. एक गडी बाद 14. यावेळेचा चेंडूचा टप्पा थोडासा बाहेर ठेवलाय. ऑफस्टम्पच्या बाहेर टाकलेला चेंडू विकेट किपर कडे चेंडू जातो. एक डॉट बॉल येतोय. पहिल्या चेंडूत एक षटकार त्यानंतर एक डॉट बॉल. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे येतोय. एक गडी बाद 14. तिसरं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. 5 षटकांची मॅच आपण पाहतोय. डॉट बॉल देखील आपण पाहिलं तर येतोय. निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर येतोय. षटक क्रमांक 3 इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत. पहिल्या चेंडूत एक षटकार आणि बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत. धावसंख्या एक गडी बाद 14. तिसरं षटक सुरू आहे. 5 षटकांची आणि 5 ओव्हरची मॅच. इथे मिडल ऑफ द बॅट आणखीन एक टोले जंग प्रहार स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोकलाय. खासदार चषकाचा दमदार दिमागदार शानदार षटकार. 20 धावा धावफलक होत आहेत. एक विकेट गमावली. तिसरं षटक सुरू आहे. 5 षटकांची मॅच आपण पाहतोय. अतिशय रोमहर्षक रंगतदार सामने सातत्याने आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक गडी बाद 20. तिसरं षटक सुरू आहे. विजेत्या टीमचे कॅप्टन आपण आयोजकांकडे संपर्क करा. सेकंड राऊंडचे लॉट्स होत आहेत. आपण संपर्क करा. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण मुख्य मंचावरती सेकंड राऊंडचे लॉट्स करतोय. 5 जे संघ विजेते झालेत त्यांची चिठ्ठीमध्ये नावे आहेत आणि जो सुरू असलेला सामना आहे त्यातील विजेता संघ अशी 6व्या क्रमांकाची चिठ्ठी आहे. त्यामध्ये लॉट्स आपण करतोय. 6 टीम मध्ये ड्रॉ केला जाईल. 2-2चे 3 ड्रॉ होतील. ज्यांची विजेत्या टीम बरोबर मॅच असेल तो सामना क्रमांक 3 खेळवला जाईल. उर्वरित राहिलेल्या 2-2चे ज्या 4 चिठ्ठ्या निघतील ते 2 सामने सेकंड राऊंडचा पहिला आणि दुसरा होईल. विजेत्या संघाची मॅच सेकंड राऊंडची तिसरी मॅच असेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 27. या षटकात आल्यात 19 धावा. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 27.
मुख्य मान्यवरांच्या मुख्य व्यासपीठावर आपण अतिथी मान्यवरांच्या शुभ हस्ते ड्रॉ करतोय, लॉट्स करतोय. पारदर्शक पद्धतीनं ड्रॉ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सगळ्या कॅप्टनच्या उपस्थितीमध्ये मान्यवरांच्या शुभ हस्ते सेकंड राऊंडचं जे काही शेड्यूल राहणार आहे त्याचा ड्रॉ त्या ठिकाणी केला जातोय. या स्पर्धेत पारदर्शकता आपण सातत्यानं पाहतोय. लॉट्स ड्रॉ त्या ठिकाणी आपण करतोय. सेकंड राऊंड च्या मॅचेस कशा प्रकारे असणार आहे ड्रॉ त्या ठिकाणी केला जातोय. पहिली मॅच, दुसरी मॅच आणि तिसरी मॅच ते देखील आपल्याला कळवलंच आहे. सेकंड राऊंडची पहिली मॅच असेल साई सिल्वर क्रिकेट क्लब विरुद्ध रायझिंग स्टार स्पोर्ट्स क्लब आणि सेकंड राऊंडची दुसरी मॅच असेल क्लासिक 11 आणि बंडू शेठ भोसले 11 आणि विजेता संघ आणि त्यांच्या विरोधात स्ट्रायकर सुपर स्ट्रायकर संघाची तिसरी मॅच असेल सेकंड राऊंडची. सेकंड राऊंडची जी पहिली मॅच पुकारलेली आहे तर दोन्ही कॅप्टनना विनंती आहे इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. सेकंड राऊंडच्या सगळ्या मॅच 4 षटकांच्या होतील. 4 षटक 4 गोलंदाज 1 षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले असेल आणि मॅचेस सगळ्या कंपल्सरी चेसिंग असतील. क्राईम पीआय आदरणीय उल्हास कदम साहेबांचे शुभागमन होते. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. साहेबांचे शुभागमन होते. व्यासपीठावरती देखील आपण पाहिलं तर मान्यवर उपस्थित आहेत. इथे आपण पाहिलं तर प्रयत्न चांगला होता परंतु बॉल सीमा पार, चौकार, 4 धावा. या ठिकाणी आपण पाहतोय खासदार क्रीडा महोत्सवाच्या निमित्तानं क्राईम पीआय आदरणीय उल्हास कदम साहेबांचे शुभागमन होते. महाराष्ट्र पोलिसांनी कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी साहेबांचं शुभागमन या क्रीडा नगरीमध्ये होते. खासदार क्रीडा महोत्सवाच्या निमित्तानं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कदम साहेब देखील आपण पाहिले तर अष्टपैलू खेळाडू आहेत. पुणे पोलीस संघातून आम्ही त्यांना खेळताना पाहिले. या वर्षीचो पोलीस चषक ही स्पर्धा आपण संपन्न होताना पाहायला मिळाली. त्याही स्पर्धेत आपण पाहिलं तर त्यांचा समावेश आपण सातत्यानं पाहिला. प्रशांत गायकवाड साहेबांच्या नेतृत्वाखाली संघ होता आणि त्या टीम मधून कदम सरांना आपण खेळताना पाहिलं. साहेबांचे शुभागमन होते. आपलं देखील मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मुख्य व्यासपीठ होते आपण पाहिलं तर कदम साहेब उपस्थित होत आहेत. पीआय साहेबांचे स्वागत आहे. डीबीचे आदरणीय भांडवलकर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण उपस्थित होत आहे. खासदार क्रीडा महोत्सव 2025 मध्ये आपण पुण्याचे लाडके खासदार आदरणीय मुरलीधरांना मोहोळ साहेबांच्या वतीने आपलं स्वागत आहे. बॉल मात्र खेळलाय, सरळ बॅटनं समोर उडवलाय आणि पाठवलाय. खासदार चषकाचा खणखणीत षटकार. चार षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा धावपल करत आहेत. जबरदस्त बॅटिंग इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळते. सुरुवातीच्या षटकात फार कमी धावा आल्या परंतु त्यानंतर प्रचंड मोठे आक्रमण इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळत आहेत. धावसंख्या देखील आपण पाहिलं तर मुसुंडी मारते. धावपल करत आणि स्कोर कार्ड आकडे इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळतात.
षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे आणि गोलंदाजी देखील आपण इथे मैदानी पाहतोय. शेवटचे षटक सुरू होते. अंतिम षटक स्लॉगवर डेतोर देखील आपण पाहणार आहोत. बाबा धनकवडे येतात 5व्या क्रमांकाचे षटक करण्यासाठी. अतुल सकपाल 1 चेंडू 1, विनायक शेडगे 5 चेंडू 18. विनायक यांनी फलंदाजीतून प्रभावित केलं, इम्प्रेस केलं बॅटिंग मधून आणि त्यांच्या खेळामधून. 2 गडी बाद 43. इथे चेंडू मात्र खेळला एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक तैनात, झेल सुटलाय, सोपा कॅच आणि तिथे चुका होत आहेत. चुका देखील आपण पाहिलं तर मैदानी होताना पाहायला मिळत आहेत. अगदी अलगद घेण्याचा प्रयत्न केला आणि तिथे छोटीशी चुकी देखील मैदानी होताना पाहायला मिळते. 2 गडी बाद 44. 5वं षटक सुरू आहे. 5 षटकांचा सामना देखील आपण पाहिलं तर इथे मैदानी पाहायला मिळतोय. बाबा धनकवडे 2 गडी बाद 44, षटक क्रमांक 5. इथे चेंडू देखील आपण पाहिलं तर खेळलाय, फटका देखील आपण पाहिलं तर खूप चांगला मैदानी, परंतु तिथे विकेट येताना पाहायला मिळते. एक सुंदर झेल टिपलाय आणि फलंदाज देखील आपण पाहिलं तर आउट होत आहेत, बाद होत आहेत. अ 44 धावपलकावर षटक क्रमांक 5 आपण पाहिलं तर सुरुवात 3 विकेट इथे आपण पाहिलं तर गमावल्या गेल्यात. एक जबरदस्त बॅटिंग देखील आपण पाहतो मैदानाची सुरुवात. फलंदाजांचा झंझावत आपल्याला पाहायला मिळतोय. सरळ बॅटनं समोर उडवलाय, लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर. चेरन षटकार, मॅक्सिमम ब्रँडेड षटकार येतोय 6 धावा. अर्धशतक पूर्ण होते टीमचं. 50 धावा, 3 गडी बाद. 5वं षटक देखील आपण पाहिलं तर सुरुवात आणि बनवलं जात आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यात 50 धावा त्या मात्र धावपलक होते आहेत. बाबा धनकवडे यांच्या गोलंदाजीवरती आक्रमण केलं, हल्ला प्रति हल्ला देखील आपण पाहिलं तर केला होते. प्रसाद भोसले इथे आपण पाहिलं तर बॅटिंग करतायत. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय आणि षटकारांना आपलं खातं खोललंय. धावसंख्या 50, 3 गडी बाद 50. आणखीन एक मोठा प्रहार, कॅप मध्ये चेंडू, एक टप्पा घेत चौकार. षटकारा पाठोपाठ चौकार. 1 चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, 2 चेंडूवरती 10 धावा. BMCC 11 संघ बनवतोय 3 गडी बाद 54 धावा. खासदार क्रीडा महोत्सव पुणे 2025 मध्ये आपण पाहिलं तर एक देखणा आयोजनात नियोजनात ही स्पर्धा आपण संपन्न होताना पाहतोय. 3 गडी बाद 54. फुल टॉस चेंडू होता, बॅटनं खेळलाय, मिड विकेटला चेंडू येतोय, क्षेत्ररक्षक आहेत, फेकी करतायत, तोपर्यंत धावा देखील आपण पाहिलं तर येत आहेत. दुसरीचा प्रयत्न 2 पळून पूर्ण, 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड अब तक 56, 3 गडी बाद 56. पहिल्या डावातील शेवटचा चेंडू. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. पहिल्या डावातील शेवटचा चेंडू आपण पाहिलं तर बाकी आहेत. 5 षटकांची मॅच आहे. 4.5 षटक आतापर्यंत टाकली गेलीत. फुल टॉस चेंडू होता, मिडल ऑफ द बॅट होताना पाहायला मिळत. ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर लोअर फुल टॉस टाकला आणि त्यावरती 2 धावा त्या मात्र पळून पूर्ण केल्यात. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. बनवल्या गेल्यात 58 आणि विजयासाठी टार्गेट ठेवले 30 चेंडू बनवायच्यात, एकूण 60 धावा. चला कॅप्टन साई सिल्वर क्रिकेट क्लब आणि रायझिंग स्टार स्पोर्ट्स क्लब दोन्ही संघांच्या कॅप्टनना विनंती, आपण टॉस साठी या. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस करतोय. एका लाईनीत एका ओळीत मैदानाच्या बाहेर यायचे, एका लाईनीत एका ओळीत मैदानाच्या आतमध्ये यायचे. या स्पर्धेचे नियम प्रचंड कडक आहेत. शिस्तीचं पालन करायचे, नियमांचं पालन करायचंय. तुम्ही जर नियमांचं उल्लंघन केलं, आयोजकांनी पॅनलाइज केलं तर त्या पॅनल्टीचा मोठ्या मनाने स्वीकार करावा लागेल. खासदार क्रीडा महोत्सव आपण खेळतोय, त्यामुळे जे नियम आयोजकांनी बनवले आहेत त्या नियमांचं पालन करा. क्षेत्ररक्षण करणारी टीम एका लाईनीत एका ओळीत मैदानाच्या बाहेर यायचे आणि क्षेत्ररक्षणाला येताना एका लाईनीत एका ओळीत मैदानाच्या आतमध्ये यायचे.
रायझिंग स्टार स्पोर्ट्स क्लबचे कॅप्टन आणि साई सिल्वर क्रिकेट क्लबचे कॅप्टन दोन्ही संघनायकांना विनंती, आपण टॉससाठी या. पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी आपण करतोय. पुढील मॅचचा टॉस करण्यासाठी आपण क्राईमचे पी आदरणीय उल्हाची कदम सरांना विनंती करेल की आपण टॉस करण्यासाठी या. मान्यवर पाहुण्यांच्या शुभास्ते आपण टॉस या ठिकाणी करतोय. नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करतोय. सगळ्याच अतिथी मान्यवरांना विनंती करेल आपण सर्व या. आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र पोलीस आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याने एक अष्टपैलू क्रिकेट खेळाडू उल्हास कदम सरांच्या शुभास्ते पी साहेबांच्या शुभास्ते आपण टॉस या ठिकाणी करतोय. पोलीस चषक 2025 याही पर्वात आम्ही कदम साहेबांना पाहिलं आणि त्यांच्या शुभास्ते आपण या मॅचचा टॉस या ठिकाणी करतोय. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करेल आपण या टॉस या ठिकाणी आपण करतोय. दोन्ही संघाचे संघनायक या. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करेल आपण या टॉस या ठिकाणी आपण करतोय. नाणेफेकीचा कौल आपण या ठिकाणी संपन्न करतोय. साई सिल्वर क्रिकेट क्लब आणि रायझिंग स्टार स्पोर्ट्स क्लब या दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत आणि पी साहेबांच्या शुभास्ते आपण टॉस करतो. कोण कॉल करते? ओके, हेड अँड टेल. हेड्स कॉल, टेल. टॉस या ठिकाणी जिंकला. प्रथमतः काय निर्णय? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. प्रतिस्पर्धी रायझिंग स्टार स्पोर्ट्स क्लब संघाला किती धावांपर्यंत रोकाल, काय सांगाल? आम्ही प्रयत्न करू 30 ते 35 मध्ये रोखायचं त्यांना. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या टीमला. रायझिंग स्टारचे कॅप्टन आहेत. पहिल्या मॅच मध्ये चांगल्या धावा चेस केल्या. तर आता प्रथमतः बॅटिंग करायची किती धावांचं टार्गेट असेल? तर आमचं 4 ओव्हरमध्ये 50+ स्कोर करायचं टार्गेट असेल आणि आमचे बॅट्समन थोडे चांगले आहेत. पहिल्या मॅचमध्ये जी चांगली बॅटिंग केली तीच कंटिन्यू करू आणि मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा. खासदार क्रीडा महोत्सव संपन्न होताना आज आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं पी उल्हास कदम साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. मी सरांना विनंती करेल की आपण खेळाडूंना या स्पर्धेच्या माध्यमातून सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करावी. प्रथमतः मी माननीय खासदार साहेबांचे अभिनंदन आणि आभार यासाठी मानेल की सर्व खेळांना, फक्त क्रिकेटच नाही, ती पुणे शहरातील सर्व खेळाडूंना खेळण्याची संधी मिळावी त्यासाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे. त्यानिमित्ताने एक खेळ भावनेचं वातावरण निर्माण होईल. दुसरी गोष्ट, प्रत्येक तळागाळातल्या खेळाडूला खेळायला मिळेल, कुणाला बंधन घातलं नाही. जास्तीत जास्त टीम सहभागी झाले आहेत. सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. दुसरं, आम्हाला तुम्ही बोलवताय, एखाद्या उद्घाटनाला गेलं तर त्याची ते हॉटेलचं असेल तर एखादा चहा मिळतो. आम्हाला तुम्ही क्रिकेटसाठी बोलवलंय तर 4-2 बॉल खेळायला मिळाले तर ते मार्गी लागेल. त्यामुळे योग्य तो कार्यक्रमाचा जो प्रोसिडिंग आहे त्याप्रमाणे जर फॉरवर्ड झालं तर ते कार्यक्रम पार पाडल्याचं समाधान मिळेल. मी पुन्हा एकदा आयोजक, सर्व आयोजन करणारी जी मंडळी आहे, प्रसन्नदादा असतील, समीर भाऊ असतील, जे कुणी आहेत, मोळ साहेब आहेत, सगळेच आहेत, सगळ्यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आणि ह्या स्पर्धा सालाबादप्रमाणे आता मला वाटतं हे पहिलंच वर्ष आहे, ह्या पारंपरिक होतील आणि वर्षानुवर्षे चालतील. यासाठी तुम्ही पुढाकार घेऊन हे चालू ठेवावं. पुन्हा एकदा धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद साहेब. साहेबांचा सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय. श्रीधर भाऊ मोहोळ साहेबांना विनंती करेल आपण या सर्वच मान्यवर पाहुण्यांच्या शुभास्ते आपण पी कदम साहेबांचा सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय. एक चांगले क्रिकेटर देखील आहेत आणि महाराष्ट्र पोलीस कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी पी साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. कदम सरांनी सांगितल्याप्रमाणे ही इनिंग संपली की 2-4 बॉल टाकले जातील आणि तुम्हाला या स्पर्धेत खेळण्याची संधी आयोजकांच्या माध्यमातून दिली जाईल. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तरी ते सुरू आहे. गोलंदाजी देखील आपण पाहिलं तर पहिल्या षटकात आपण पाहतोय. पॉवर प्लेचे षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. सचिन गोलंदाजीच्या मार्क होत आहेत. 29 चेंडू आणि अजूनही 59 धावांचा पाठलाग करायचा आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय. आणखीन एक डॉट बॉल इथे आपण पाहिलं तर मैदान ते निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं ते टाकला जातोय. पहिल्या क्रमांकाचे षटक सुरू आहे.
इथे चेंडू देखील आपण पाहिलं तर खेळलाय, मोठा फटका, बॉल सीमा पार, 6 रन, षटकार, 6 धावा. ऐश्वर्य खोपकरनं आपण पाहिलं तर थोडासा वेळ घेतलाय, लेट पण थेट एक चांगली सुरुवात तो करताना पाहायला मिळतोय आणि विकेटवरती देखील तो सेट होताना पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना पहिले 2 डॉट बॉल आले आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती षटकार देखील आपण पाहिलं तर खेळलाय. 27 चेंडू, 53 धावांची गरज, 6 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेचा चेंडू होता एक्स्ट्रा कव्हर, कॅप शोधलाय, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, बॉल सीमा पार, धावा मिळतात 4. ऐश्वर्याच्या बॅटमधून आता धावा देखील आपण पाहिलं तर येऊ लागल्यात. मैदानाच्या चौ बाजूला तो बॅटिंग करू लागलाय. डीप मिड विकेटच्या डोक्यावरतून एक षटकार टोकला आणि एक्स्ट्रा कव्हरला एक सुंदर चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं तर येतोय. पहिलं षटक सुरू आहे मॅन्डेटरी पॉवर प्ले P1चं आणि पहिल्याच षटकात बनवलं जात आहेत 4 चेंडू 10 धावा. पहिले षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत. गोलंदाजी देखील आपण पाहतोय. 26 चेंडू 49 ची गरज. स्लोअर 1 चेंडू होता, कमी गतीने टाकला, वेग कमी केला, चेंज ऑफ पेस आपण पाहतोय. टप्पा थोडासा पाठीमागे ठेवला आणि बॅटरला तिथे आपण पाहिलं तर एक डॉट बॉल मैदानी टाकला जातोय. ऐश्वर्य खोपकर 5 चेंडू 10. गणेश धुमाळ नॉन स्ट्राईकला, अजून स्ट्राईक वरती येण्याची प्रतीक्षा करतोय. तर गोलंदाजीच्या मार्कवरती सचिननं कमबॅक केलंय. यावेळेचा चेंडू होता, फटका केला, स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक आहेत अडवतायत. 38 सर्कल मध्ये शॉर्ट स्क्वेअर लेगला अडवलं जातोय चेंडू आणि तोपर्यंत एक सिंगल येते. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 11 धावा. दुसऱ्या क्रमांकाचे षटक देखील इथे आपल्याला सुरू होताना पाहायला मिळेल. 24 चेंडू आणि बनवायच्या 48 धावा. गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहिले तर गोलंदाज येत आहेत विनायक शेडगे, षटक क्रमांक 2 करतील. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 धावा त्या देखील आपण पाहिलं तर बनवल्यात. स्वयंभू 11 संघ BMCC 11 संघाच्या विरुद्ध या मॅच मध्ये आपण पाहिलं तर नक्कीच आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. कोण जिंकेल आणि कोण विजय प्राप्त करील ते देखील आपण इथे मैदानी पाहणार आहोत. 24 चेंडू आणि बनवायच्या 48 धावा. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलक होत आहेत. 24 चेंडू आणि बनवायच्या 48. 5 षटकांचा सामना. गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहिलं तर गोलंदाज येतोय अक्षय. पहिला चेंडू अक्षय जोंधळेचा लॉंग ऑनला उडवला आणि पाठवलाय सीमा रेषा पार, 6 रन, षटकार. दुसऱ्या षटकाची सुरुवात होते आणि सुरुवात देखील आपण पाहिलं तर काय कमालीची पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर एक उत्तुंग षटकार मैदानी ठोकलाय. धावसंख्या पुढे जाते, स्कोर कार्ड आकडे बदलतायत. 17 धावा धावफलक होत्या. 23 चेंडू आणि बनवायच्या 42 धावा. एक चेंडू एक धाव मात्र फार महत्वाचे आहे. कासार क्रीडा महोत्सव पुणे 2025 आपण पाहतोय. 2 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर या कालावधीत ही क्रिकेटची स्पर्धा संपन्न होती. क्रिकेट आपण पाहतोय. 17 धावा धावफलकावर. फुल टॉस चेंडू होता, बॅटवरती मिडल होताना पाहायला मिळत नाही. पंच कळवतायत बिन टप्प्याचं बिमर, नो बॉल. चेक केला ते DRS घेतलाय क्षेत्ररक्षण करणार. अंपायर रिव्ह गोलंदाजी ऍक्शन चेक करण्यासाठी इथे पंचांकडे निर्णय पाठवलेला आहे. अ 17 धावा धावफलक होत आहेत. या चेंडूवरचा डिसिजन अजूनही पेंडिंग वरती आहे. नो बॉल तर पंचांनी कळवलेला आहे. बिमर चेंडू आहे, परंतु गोलंदाजी ऍक्शन चेक केली जाते. अंपायर रिव्ह पंचांना तिसऱ्या पंचांकडे मागितलेला आहे. तिसऱ्या पंचांची मदत त्यांनी घेतलेली आहे आणि तिसरे पंच चेक करतायत. थ्रो गोलंदाजी केली की नाही चेक केला जाते. फेकी गोलंदाजीला आपल्या स्पर्धेत वाव नाही. जर थ्रो गोलंदाजी केली तर गोलंदाज संपूर्ण या स्पर्धेत पुन्हा गोलंदाजी करू शकत नाही. या प्रकारचे नियम या स्पर्धेत ठेवलेले आहेत. डिसिजन पेंडिंग वरती आहे. तिसऱ्या पंचांकडे आपण पाहिलं तर निर्णय पाठवलाय. तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे आणि चेक केला ते.
डिसिजन पेंडिंग वरती आहे, चेक केला ते योग्य तो निर्णय येईल. वेळ घेतला जाईल परंतु योग्य निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांचा निर्णय तो चांगला चेंडू आहे. फक्त नो बॉल असेल. बिमर चेंडू पंचांनी ऑलरेडी दिलेला आहे. ऍक्शन बरोबर आहे गोलंदाजाची. बिमर मुख्य पंचांनीच ऑलरेडी दिलेला आहे, त्यामुळे नो बॉल देखील असेल आणि त्यावरती धाव देखील आपण पाहिलं तर एक असेल. नो प्लस एक सिंगल अतिरिक्त 2 धावा. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. धावसंख्या 19. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. 23 चेंडू आणि बनवायच्या 40. स्प्रिट बॉल. इथे आपण पाहिलं तर 2 पायांच्या अगदी मधोमध टाकण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल आपण पाहिलं तर इथे पंच कळवतात लेगबायच्या रूपानं. अतिरिक्त अवांतर धाव येते. स्कोर कार्ड पुढे जातो. धावफल कृती आकडे इथे आपण पाहिलं तर बदलत आहेत. 20 धावा धावफल कृती आहेत. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर दुसऱ्या क्रमांकाचं सुरू आहे. गोलंदाजी देखील आपण पाहतोय. 22 चेंडू आणि बनवायच्या 39 धावा. षटक क्रमांक 2 गोलंदाज अक्षय जोंधळे. पुढ्यात टाकलाय. फुल टॉस दिलाय. बॅटवरती मिडल केलाय आणि पाठवलाय टिप मिड विकेटला. बॉल सीमा पार. खासदार चषकाचा दमदार षटकार. 26 धावा धावफल कोणत्या आहेत. 21 चेंडू आणि बनवायच्या 33 धावा. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. उत्कंठा शिगेला पोहोचल्या होत्या. या मॅच मध्ये कोण बाजी मारणार, कारण का पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आहे. डुवाडाचे सामने आपण पाहतोय. करूया मरोच्या लढती आपल्याला पाहायला मिळतात. यानंतरची मॅच असेल रायझिंग स्टार स्पोर्ट्स क्लब आणि साई सिल्वर क्रिकेट क्लब या दोनही टीमनं तयार राहायचे. 4 षटकांचे सामने यानंतर होणार आहेत. स्लोअर 1 चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूने दिशा बदलली. आउटसाइड द लेग स्टंप. खराब चेंडू. मुख्य पंच कळवतात व्हाईट बॉल. एक अतिरिक्त अवांतर धाव येते आणि स्कोर कार्ड पुढे जातोय. धावसंख्या 27. धावा धावफल कोणत्या आहेत. षटक क्रमांक 2 आपण पाहिलं तर सुरू आहे. 21 चेंडू 32. इथे मिडल ऑफ द बॅट. हवाई हल्ला. आउट ऑफ द पार्क. आउट ऑफ द स्टेडियम. फेकून दिलाय पलीकडच्या शेतात. षटकार 6 धावा. अक्षय खोपकरच्या बॅट मधून कमालीची इनिंग आपण पाहिले तर पेश केली जाते. धावसंख्या देखील आपण पाहिलं तर इथे स्कोर कार्ड होती. मुसंडी मारते. 33 धावा त्या मात्र धावफल कोणत्या आहेत. दुसरं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. अजूनही 20 चेंडू आणि बनवायच्या 26 धावा. 59 धावांचा पाठलाग सुरू आहे. 33 बनवल्यात. P1 P2. आणखीन एक मोठा प्रहार, परंतु यावेळेस संधी असेल जेल टिपण्याची आणि चुका होत आहेत. कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. लिओ कॅचेस जितो मॅचेस. अवघड जेल सोपेकरांनी सामने जिंका असं म्हटलं आता, परंतु चुका होत आहेत. चुका देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. BMCC 11 टीम कडनं या छोट्या छोट्या चुका येणाऱ्या वेळेत प्रचंड मोठ्या मागात पडतील. अक्षय खोपकरला एक सोपं जीवनदान इथे आपण पाहिलं तर दिलं आहे. धावसंख्या 34. 19 चेंडू आणि बनवायच्यात 25. गणेश धुमाळ ऑन स्ट्राईक. 1 चेंडू खेळलाय. अजून खातं खोलायचे गणेशला स्वतःच. गणेशने देखील आपलं खातं खोललंय. स्क्वेअर लेगला टो लावलाय. टोले चंग प्रहार. 1 टप्पा घेत बॉल सीमा पार. चौकार. चार धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. षटक क्रमांक संपेल 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 38. 18 चेंडू आणि बनवायच्यात 21 धावा. 59 धावांचा पाठलाग सुरू आहे. 18 चेंडू आणि 21 धावा त्या मात्र विजयासाठी बनवायच्यात. समीकरण देखील आपण पाहिलं तर बदलते. गणित गुणोत्तर प्रमाण चित्र सातत्यानं बदलताना पाहायला मिळते. स्वयंभू 11 संघाचे प्रयत्न सुरू आहेत. BMCC 11 संघाचे प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक जण प्रयत्न करतोय. प्रत्येक जण लढतोय, खेळतोय.
संघर्ष करतोय, कारण का प्रत्येकाला जिंकायचं आणि प्रत्येक जण जिंकण्यासाठी आलाय, परंतु जिंकणार कोण ते देखील आपण इथे मैदानी पाहणार आहोत. जो चांगला खेळणार, ज्याचा खेळ कमालीचा ठरणार आणि ज्याचं नशीब देखील त्याच्या सोबतीला असणार, तो मात्र इथे विजय होणार. 18 चेंडू 21 धावांची गरज. गोलंदाज विनायक. अविनायकचा पहिला चेंडू मात्र पाठवलाय सीमारेषा पार. अक्षय खोपकरच्या बॅटमधून येते कणकणीत, दणदणीत, सणसणीत चौकार. आणखीन एक मोठा प्रहार ऐश्वर्या खोपकर यांच्या बॅटमधून जबरदस्त बॅटिंग इथे आपण पाहिलं तर सुरू आहेत. चौकारा पाठोपाठ षटकारांचे फटाके इथे मैदानाच्या आतमध्ये फुटू लागलेत आणि समीकरण बदलून टाकले. 16 चेंडू बनवायच्यात 11 धावा. ऐश्वर्या खोपकर आपण पाहिलं तर बॅटिंग करतात. धावसंख्या 48, 16 चेंडू 11. पुढ्यात खेळण्याचा प्रयत्न होता, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक पार दूर वरतून 1, 2, 3 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. रनआउटची संधी आणि ती देखील आपण पाहिलं तर रोखली गेली. 2 धावा पळून पूर्ण केल्यात आणि 2 धावांच्या मदतीने संघाचं अर्धशतक. 15 चेंडू मध्ये टीमच्या 50 धावा नॉट आउट. 15 चेंडू आणि बनवायच्यात 9 धावा. 15 चेंडू मध्ये 50 बनवल्यात आणि 15 चेंडू मध्ये 9 धावा बनवायच्यात. पन्नास धावा धावफलकावर. चेक केला ते विकेटच्या बाहेर टप्पा पडला की काय. गोलंदाज अगदी पंचांच्या समोर येत आहेत, त्यामुळे पंच तिसऱ्या पंचांची मदत घेत आहेत. तर अंपायर चेक करतायत रमजान शेख सर. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आहेत समित जोशी सर देखील आपण पाहतोय. तिसऱ्या पंचांची मदत घेत आहेत. चेक केला ते चेंडू खेळपट्टीच्या बाहेर टप्पा पडलाय का चेक केला ते. पिचिंग टप्प्याचं कुठे आहे ते देखील आपण पाहिलं तर चेक करतायत. तर अंपायर आणि तिसऱ्या पंचांकडे निर्णय आपण पाहिलं तर पाठवलाय. डिसिजन पेंडिंग वरती आहे. चेक केला ते समीकरण देखील आपण पाहिलं तर सातत्यानं बदलताना पाहायला मिळते. पुढील दोनही टीम आपण तयार राहा. रायझिंग स्टार स्पोर्ट्स क्लब, साई सिल्वर क्रिकेट क्लब यानंतरच्या मॅचेस 4 षटकांच्या होणार आहेत. आपण आपल्या टीम तयार ठेवा. फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू आहे आणि तिथे पंच कळतायत व्हाईट बॉल. टप्पा विकेटवरती पडलाय त्यामुळे पंचांनी इथे घोषित केलाय व्हाईट बॉल. धावसंख्या 51, 15 चेंडू आणि बनवायच्यात 8 धावा. 15 चेंडू विजयासाठी 8 धावांची गरज. गणेश धुमाळ 2 चेंडू 4. ऐश्वर्य खोपकर बॅटिंग करतायत. 15 चेंडू 43. एक डॉट बॉल देखील आपण पाहिले तर येते. धावसंख्या 51. उद्योजक आदरणीय समीर शेठ जागडे साहेबांचे शुभागमन होते. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मंगेशजी भुजवे साहेबांचे देखील आगमन होते. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दोन्ही मान्यवरांचे स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी होते. खासदार क्रीडा महोत्सव आपण पाहतोय. 52 धावा धावफलक. शेवटचे 13 चेंडू 7 धावांची गरज. 13 चेंडू आणि विजयासाठी 7 धावा. हलक्या हाताने खेळलाय, सन्मान दिलाय चेंडूचा. फुल टॉस चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडूला फक्त ढकलला मिड विकेटला आणि तोपर्यंत एक सिंगल येते. धावसंख्या पुढे जाते. स्कोर कार्ड ती बनवलं जात आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 53 धावा. शेवटचे 12 चेंडू आणि बनवायच्यात 6 धावा. 12 चेंडू आणि 6 धावांची गरज. चला विनंती आहे थोडं स्पीडअप करा, थोडी घाई करा, वेळ वाचवा. दोन्ही टीमला विनंती आहे. पलीकडेचे प्रॅक्टिस करतात त्यांना विनंती आहे, बॉल आतमध्ये येतोय. आयोजकांच्या वतीने सूचना येतात पलीकडची प्रॅक्टिस थांबवा. सचिन येत आहेत गोलंदाजीच्या मार्कवरती. पहिलं षटक अतिशय कमालीचं हाताळलं होतं सचिन मारळ. 12 चेंडू 6.
संघाचा हुकमी एका संघाचा मुख्य गोलंदाज हलक्या हाताने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता कव्हर पॉइंटला बॅटच्या आतील काढा घेऊन चेंडू येतोय ऑन साइड मिड विकेटला एक सिंगल येते धावसंख्या 54 11 चेंडू आणि बनवायच्या 5 धावा 54 धावा धावपल होत आहेत 11 चेंडू 5 धावांची गरज चौथं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे 5 षटकांची मॅच एक रोमहर्षक रंगतदार सामना आपण पाहतोय शेवटच्या षटकातील काही चेंडूंवरती आलाय स्वयंभू 11 संघ फुल टॉस चेंडू होता लॉंग ऑन ला खेळलाय कॅप तिथे क्षेत्ररक्षक तैनात परंतु वेगानं बॉल सीमा पार धावा मिळतात 4 स्कोर लेवल 58 बनवल्यात एका धावेची गरज 10 चेंडू आणि विजयासाठी एका धावेची गरज तर ऐश्वर्य खोपकर बॅटिंग करतायत 17 चेंडू 48 अर्धशतकाला 2 धावांची गरज इथे पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क नाही अजून एक डॉट बॉल येतोय ऐश्वर्य खोपकरला अर्धशतकासाठी 2 धावा आणि संघाला विजयासाठी एका धावेची गरज या स्पर्धेतील आजच्या दिवसातील पहिला आणि स्पर्धेतील तिसरा अर्धशतक होईल का परंतु इथे पुन्हा एकदा आपण पाहिले तर डॉट बॉल येतोय महाराष्ट्र पोलीस आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी तानाजी सागर साहेबांचं आगमन होते आपले मनपूर्वक स्वागत आहे हार्दिक स्वागत आहे आपण उपस्थित होत आहेत आपलं देखील आम्ही खासदार क्रीडा महोत्सव पुणे 2025 मध्ये स्वागत करतो इथे चेंडू देखील आपण पाहिलं तर खेळलाय क्षेत्ररक्षक आहेत अडवतायत फेकी करतायत दुसरीचा प्रयत्न 2 पळून पूर्ण केल्यात आणि इथे सामना देखील आपण पाहिलं तर जिंकलाय परंतु मला वाटतं अंपायर सर एकच ग्राह्य धरली जाईल म्हणजे अर्धशतक राहील एकच धावील 59 बनवल्यात ऐश्वर्य खोपकर साठी एकदा जोरात टाळ्या वाजवाव्यात 20 चेंडू आणि त्यानं वैयक्तिक बनवल्यात नॉट आउट 49 धावा एका लाईनीत एका ओळीत दोन्ही टीम एकमेकांना शेकहँड करा मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील आपण देणार आहोत आणि या सामन्यात सामनावर किताब ऐश्वर्य खोपकर ठरतायत मॅन ऑफ द मॅच सामनावर किताबाचे मानकरी 20 चेंडू 49 धावा वैयक्तिक नॉट आउट उद्योजक समीर भाऊ चागडे आणि मंगेशजी भुजवे साहेबांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण या ठिकाणी देतोय ऐश्वर्य खोपकर मॅन ऑफ द मॅच सामनावर किताबाचे मानकरी ठरतायत प्लेअर ऑफ द मॅच हा किताब देऊन आपण त्यांना इथे सन्मानित करतोय मी विनंती करेल ऐश्वर्य खोपकर आपण या लगेचच मान्यवरांच्या शुभ हस्ते आपल्याला सामनाराचा किताब दिला जातोय ऐश्वर्य खोपकर थोडं पटपट या ऐश्वर्य खोपकर विनंती या मॅन ऑफ द